जो माणूस पायी पायी चालतोय ना आता, त्या माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत, पण ते 100 रुपयाचे आहेत. जो माणूस स्प्लेंडरवरती चालू राहिला त्याही माणसाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे, पण ते हजाराचे आहेत. क्रेटामध्ये फिरणाऱ्या व्यक्तीच्याही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, पण ते लाख रुपयाचे आहेत. आणि फॉर्च्युनर आणि मर्सिडीज वाल्याच्याही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, पण ते कोटी रुपयाचे आहेत. 90-95% मुलं मुली लोक हे सोशल मीडियावरती फक्त रील स्क्रोल करण्यामध्ये व्यस्त आहे. 10% लोक असे असतील की ते सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करून त्यांच्या भविष्यासाठीची बांधणी करत असतील. सध्याच्या तरुणाईच्या डोक्यामध्ये एक खूळ बसलेला आहे, इन्स्टंट सक्सेस. तुम्ही एखादा कोणताही बिझनेस चालू करा, तो बिझनेस चालू करण्यासाठी तुम्ही पहिल्या कस्टमरला लावलेला फोन आणि त्या फोनसाठी तुम्ही 300 रुपयाचा मालाला रिचार्ज, हे 300 रुपये सुद्धा तुमच्या बिझनेसमधली इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे 0 रुपये असं काही नसतंय. लक्षात झालं, ती 1 रुपया का होईना तुमची इन्व्हेस्टमेंट तिथं ती सर्टन अमाऊंटची तिथं असती. फक्त जगामध्ये बनवता काही बी येतं, तुम्हाला विकता आलं पाहिजे. पण आपलं झालंय काय पोरांचं, आपल्याला वाटते लाज. ही लाज जेव्हा इथून निघून जाईल ना, तेव्हा खिशामध्ये हे यायला चालू होईल. आणि ज्या दिवशी खिशामध्ये हे यायला चालू होईल त्या दिवशी जगाने ज्यांनी ज्यांनी नावं ठेवले, ज्यांनी ज्यांनी विरोध केला, ते सुद्धा तुमच्याकडे बुके आणि शाल घेऊन येणार आहे. धंद्याचा सगळ्यात पहिला नियम आहे, तुम्ही जेवढा लावणार तेवढा तुम्हाला येणार. ज्याला ह्या शेती फील्डमध्ये इनोव्हेटिव्ह काहीतरी करता येईल तो ह्या जगावरती राज्य करणार, तो हे सगळ्या बिझनेसला खाऊन टाकणार. 1000-2000 कोटीचं स्वप्न आहे आपलं, लई मोठं नाही टार्गेट. बघू आता, प्रयत्न करत राहायचे. नमस्कार, टू कटिंग पॉडकास्ट प्रेझेंट बाय पेसस मीडियामध्ये मी रोहन तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ख्याती असलेले श्री वैभव ढूस यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. यांच्याकडनं सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंगचा वापर व्यवसायात कसा केला जातो, यासोबतच मोटिवेशनचा ओव्हरडोस तरुणाईला होतोय का, यासोबतच तरुणाईला व्यावसायिकांना त्यांचा नेमका संदेश काय आहे, यासोबतच त्यांनी बाजारात आणलेला नवीन व्यवसाय काय आहे, याबद्दल सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. चला तर मग पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सर. सर, तुमचं पेसस मीडिया प्रस्तुत टू कटिंग पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. की महाराष्ट्रामध्ये आज एक बुलंद आवाज सगळीकडे जातोय, त्याच्या मागे खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे अर्थात वैभव ढूस. तर हे व्यक्तिमत्व नेमकं कसं निखरलं गेलं, हे कसं उदयास आलं, याबद्दल काय सांगाल? कसं उदयास आलं असं जर कधी विचारलं की ह्या गोष्टीवरती जर सांगायचं ठरलं ना, की काय होतं की जो व्यक्ती चांगलं बोलू शकतो, म्हणजे प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं ना, ह्या जगामध्ये ज्या गोष्टींनी जन्म घेतलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्किल आहे. झाडामध्ये सुद्धा स्किल आहे, सावली फार छान देतं. फुलामध्ये सुद्धा स्किल आहे, सुगंध फार छान देतं. तसं माणसामध्ये सुद्धा एक स्किल असते. पण काही विशिष्ट मर्यादेपर्यंत ती स्किल आपल्याला ओळखता येत नसती असं म्हटलं तरी चालेल. पण हे आपल्या गोष्टीमध्ये किंवा हे आपल्या अंतःकरणातून बाहेर कधी पडतं, ती स्किल असो, तो आवाज असो, ते शब्द असो. ज्यावेळेस माणूस अथांग शक्ती लावून प्रयत्न करत असतो, तो हारत असतो, तो पडत असतो, सगळ्या जगाला तो तोंड देत असतो. आणि ह्या दुनियादारीचा जेव्हा माणसाला सगळा अनुभव मिळतो ना, तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने जन्म घेते, ती म्हणजे एक लढवय्या व्यक्तिमत्व. आणि जेव्हा लढवय्या व्यक्तिमत्व जेव्हा जन्म घेतं तेव्हा त्यानंतर त्याला ताकद मिळते बोलण्याची. मग त्याच्या अंतःकरणातून शब्द फुटायला चालू होतात, कारण तो जेवढा खासलेला असतो ना, तो तेवढा लढलेला असतो, त्याने तेवढं उत्तर दिलेलं असतं, त्याने तेवढं तोंड दिलेलं असतं. मग ऑटोमॅटिक तो बोलायला शिकतो. आणि मग लहानपणापासून, आता स्टेज डेअरिंग मला होतीच लहानपणापासून, तर म्हटलं मग चला आपल्याला जर बोलता येतायचे तर काहीतरी चांगलं बोलू. आणि त्या अनुषंगाने सोशल मीडियावरती व्हिडिओज वगैरे बनवायला स्टार्ट केलं. आणि मी याच्यामध्ये काय ठरवून नाही आलो असं की मला हेच करायचं होतं आणि मला फेमसच व्हायचं होतं, म्हणून मग मी व्हिडिओज वगैरे बनवायला स्टार्ट केले. असंच मित्र वगैरे व्हिडिओ शूट वगैरे करायचे, व्हिडिओ बनवायचे, रील्स वगैरे. मग धरे मोबाईल, तर माझं पण एक शूट कर बरं, माझं पण बनव. मग असंच एक होता होता गोष्टी होत गेल्या, व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग तिथून खरी आयुष्याची खरी जर्नी चालू झाली. तुमच्याकडे बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तुमच्या आवाजामध्ये एक प्रचंड अशी ताकद आहे. तर हा आवाज तयार करण्यासाठी नेमकी तुम्ही काय मेहनत घेतली आणि ह्या आवाजाचं मेंटेनन्स किंवा याचं एक तयारी कशी करता तुम्ही? नाही सर,
उगाच असं मी बोलायचं म्हणून बोलणार नाही, पण याच्यासाठी असं मला मी काय खास अशी काही मेहनत घेतली नाही. मी तुम्हाला म्हटलं ना की काही गोष्टी तुम्हाला गॉड गिफ्टेड असतात. मी असं म्हणाल की तो आवाज मला देवाकडनं मिळाला, आणि जेव्हा तुमचा पडतीचा काळ असतो तेव्हा तुमच्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी ना तुम्हाला दिसत असतात ना समाजाला दिसत असतात. पण जेव्हा तुमच्यामध्ये असलेल्या गुणांचं समोरच्या दोन व्यक्ती जेव्हा कौतुक करायला चालू होतात तेव्हा त्या दोन लोकांचं बघून बाकीचे 10 लोक अनुकरण करत असतात त्या तुमच्यामधल्या असलेल्या गुणाचं आणि त्या कौतुकाचं. तेव्हा ते म्हणत असतात अरे आहे. मग जेव्हा मी सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवायला चालू केले, आता हे मला पण माहित नव्हतं की माझा आवाज आहे बाबा थोडासा मला म्हणजे आवडू शकतो लोकांना, किंवा आहे थोडासा दमदार वगैरे असं. आता त्यांचं जसं सगळ्यांचं म्हणणं येतंय, तर या अगोदर मला पण माहित नव्हतं. मी सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवायला चालू केला, एक व्हिडिओ व्हायरल झाला. मग ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मग मला लोकांनी मला सांगितलं की नाही 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 तुमचा आवाज चांगला आहे बरं का, तुमचा आवाज भारी आहे. हा काय तर मला पुढे हे जाणून घ्यायचंय की तुमचं कॉन्टेंट बघताना नेहमी त्याच्यामध्ये एक वेगळी कल्पकता असते, एक वेगळा विचार असतो, आणि प्रत्येक वेळेस तुमचा विचार हा युवकांच्या मनाला साध घालतो. तर यासाठी नेमकी विचारसरणी कशी करता आणि तुम्ही तुमचं कॉन्टेंट कशा पद्धतीने प्लॅन करता? सर, शेतकऱ्याला संघर्ष हा जन्मता शिकवलेला आहे सर देवाने. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आम्ही लहानपणापासून पाहतोय ना सर सगळं. आमच्या भावना असताना आमच्या बापाने कांदे रोडवर फेकले. आमच्या आई रानात आमची आई दिवस दिवस उन्हामध्ये रानात आमच्या वावरात कामाला जाताना मी पाहिलेलं आहे आमच्या आईला. त्यामुळे तो जो संघर्ष आहे ना तो आम्हाला जन्मजात मिळालेला आहे. म्हणजे असं बाहेरून कुठून आम्हाला शिकण्याची गरज नाही पडली. आमचा बापच आमच्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. म्हणजे मी असं म्हणेन की शेतकऱ्याच्या प्रत्येक पोरासाठी त्याचा बाप हाच सगळ्यात मोठा मोटिवेशन आहे. त्याची आईच हे सगळ्यात मोठी मोटिवेशन आहे. सगळ्यात मोठं प्रेरणास्थान हे शेतकऱ्याच्या पोरांसाठी हे स्वतःचं घर आहे. त्यामुळे त्यांना मोटिवेशन बाहेरून घेण्याची गरज पडत नाही, आयात करण्याची कधी गरज पडत नाही. जे माझ्या बाबतीतही घडलं. मला सुद्धा मोटिवेशन माझ्या घरातनंच मिळालं, आणि चालत गेलो, पडत गेलो आणि लढत गेलो. सर, ज्यावेळेस तुमचा पहिला व्हिडिओ व्हायरल गेला आणि महाराष्ट्रामध्ये एक नवा चेहरा महाराष्ट्राला मिळाला, तर तुम्हाला याची कल्पना नव्हती, हे अनएक्सपेक्टेड घडलं तुमच्यासोबत. मग त्याच्यानंतर हा प्रवास तुम्ही कंटिन्यू कसा ठेवला? नाही सर, म्हणजे झाला असं माहितीये का की दिवाळीचा पिरियड होता तो, आणि सर एक 4-5 दिवस उरले असेल दिवाळीला. तर मी त्यावेळेस मेडिकलमध्ये बसलेलो होतो आमच्या. बसल्या सहज त्यावेळेस मित्र पण आम्ही सगळे बसलो. असं मित्रांमध्ये दरीबर मोबाईल एक व्हिडिओ बनवू म्हटलं आपण या दिवाळीसाठी. पण काय बनवायचं मी म्हटलं अरे, मग त्यावेळेस तो व्हिडिओ बनवला होता की ह्या दिवाळीची खरेदी आपल्या स्थानिक दुकानदारांकडनं करा आणि आपली माणसं मोठी करा. कारण गणपती, नवरात्र आणि दही अंडीसाठी वर्गाने आपल्याला अमेझॉन फ्लिपकार्टने नव्हत्या दिलेल्या, आपल्या स्थानिक दुकानदारांनीच दिल्या होत्या. त्यामुळं ह्यावेळी दिवाळीची खरेदी स्थानिक आणि आपली माणसं मोठे करा ही त्याची टॅगलाईन होती. समजा असा हॅशटॅग होता तसं. तर तो सहज मी व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ पोस्ट केला मी. तो माझा चाललेला सगळ्यात पहिला व्हिडिओ. आणि मग त्याच्यानंतर जी जर्नी चालू झाली, मग काय होतं की आता बरंच सोशल मीडियाचं जे अल्गोरिदम आहे, हे अल्गोरिदम आता कसं काम करतं. आता हाऊ टू ग्रो ऑन सोशल मीडिया, हाऊ टू ग्रो युअर बिझनेस ऑन सोशल मीडिया, याच्यानंतर माझे पण आता मी बरेचसे वेबिनार्स घेतो, सेमिनार्स वगैरे घेतो. त्यानंतर यशस्वी स्ट्रॅटेजी अँड मार्केटिंग नावाने पण माझी सध्या फर्म आहे, ज्या अंतर्गत मी बऱ्याचशा बिझनेसमॅन लोकांकडे ॲज अ बिझनेस ॲडवायझर म्हणून मी काम करतोय, चांगल्या बऱ्याचशा मोठ्या बिझनेसमॅन लोकांकडे. तर मग त्यावेळेस मला प्रामुख्याने मला एक गोष्ट मला जाणवली की ती म्हणजे काय की एक तर व्हिडिओ आपला व्हायरल झालाय आता, म्हणजे काय झालंय की आपल्या अकाउंटला रीच मिळालंय आता मध्ये ब्रेक पडता कामा नये. बरोबर, कारण सोशल मीडियाचा अल्गोरिदम काय सांगतं की तुम्ही बऱ्याचशा वेळेस तुम्हाला ही गोष्ट जाणवली असेल की तुम्ही जे व्हिडिओज तुम्ही थांबून बघताय तेच व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडिया सजेस्ट करत असतं. मग जर समोरच्या व्यक्तीने आपला व्हिडिओ जर थांबून बघितलाय तर पुढचा पोस्ट झालेला व्हिडिओ आपला त्या व्यक्तीला सजेस्ट होणार आहे. पण जर का या पुढं 2-4 दिवसामध्ये जर का आपल्याकडनं पोस्ट झाली नाही किंवा आपण एकही व्हिडिओ पोस्ट केला नाही, तर त्या गॅपमध्ये समोरच्या जे लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितलाय ते लोक बाकीचे व्हिडिओ बघून तुम्ही स्किप होणार आहे त्यातनं.
सोशल मीडियात तुमचा अकाउंट स्किप करणार आहे, म्हटलं आता गॅप नाही पडू द्यायचा. मग पोस्ट करत गेलो. मग आमचा गाडा जायला लागला. मग 2 लाख व्ह्यूज, 3 लाख व्ह्यूज, मग 1 मिलियन, मग 2 मिलियन, मग 5 मिलियन पर्यंत एक व्हिडिओ गेलेला आहे. मागच्या 2 वर्षापूर्वीच्या दिवाळीचा, मागच्या दिवाळीचा माझ्यामध्ये. म्हणजे मग अशा गोष्टी होत गेल्या. सर, तुमच्याकडे बघून नेहमी आम्हाला प्रेरणा मिळते, तर नेमकी तुम्ही कोणाकडनं प्रेरणा घेता? तुम्ही कोणाला तुमचं प्रेरणास्त्रोत मानता? सर, शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं मोटिवेशन म्हणजे त्याचा बाप. त्याच्या बापाची फाटलेली चप्पल आणि त्याच्या आईचा फाटलेला पदर हा प्रत्येक शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. आणि ज्या व्यक्तीला ह्या 2 गोष्टी ज्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर असतील आणि ह्या 2 गोष्टींकडे बघून जो व्यक्ती आपल्या यशासाठी प्रयत्न करत असेल ना, त्या व्यक्तीला जगातल्या कोणत्याही मोटिवेशन स्पीकरची त्याला गरज कधी पडत नाही. ना कोणत्या युट्यूब व्हिडिओची पडेल, ना कोणत्या सोशल मीडियाच्या कोणत्या व्हिडिओची पडेल. मोटिवेशन त्याला त्याच्या घरातूनच मिळेल. लक्षात आलं? आणि मी सगळ्यात महत्वाचं प्रामुख्याने मी प्रत्येकाला एक गोष्ट सांगतो की पोरांनो, मोटिवेशन नाही, डिसिप्लिन. मोटिवेशन तुमचं असं जाणार आहे ना असं खाली येणार आहे. डिसिप्लिन हे तुमचं बरकरार राहणारे मरेपर्यंत. तुम्हाला सकाळी 5:30 वाजता जर तुम्हाला उठायचंय तर तुम्हाला 5:30 वाजता उठण्यासाठी एका दिवसासाठी मदत करणारे मोटिवेशन. पण जर तुम्हाला आयुष्यभरासाठी जर त्या गोष्टीमध्ये जर सातत्य जर तुम्हाला जर आणायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये पाहिजे डिसिप्लिन. लक्षात आलं? मोटिवेशन म्हणजे हा फक्त तुम्हाला एक पुश आहे, पण मग तो पुश भेटल्यानंतर तुम्ही घेतलेली ऍक्शन हे सगळे डिपेंड्स ऑन डिसिप्लिन. सर, आपण बरेच वक्ते बघतो, परंतु ज्यावेळेस आपण रील्स स्क्रोल करत असतो, तुमचा व्हिडिओ आल्यानंतर ते माणूस अचूक थांबतो. ते तुमच्या संभाषण कौशल्यामुळे. तर हे संभाषण कौशल्य अगदी लहानपणापासून तुम्ही कसं जोपासत गेलात आणि कसं वाढवत गेलात? याच्यामध्ये असं संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी असं लय मोठं रॉकेट सायन्स नाही की तुम्हाला असं संभाषण कौशल्य तुमच्यामधलं जर वाढवायचं आहे तर मग तुम्ही फार असा मोठा कोणता तरी कोर्स केला पाहिजे वगैरे असं केलं पाहिजे. साधं सिंपल गणित आहे. तुम्ही जेवढं जास्त वाचणार तेवढं जास्त तुम्ही घडणार. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगून गेले, वाचाल तर वाचाल. तर हे जे महापुरुष जे काही आपल्याला 2 गोष्टी आपल्याला सांगून गेले तर त्या प्रत्येक गोष्टी मागं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्या आत्मचरित्रामध्ये किंवा त्यांच्या ग्रंथामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या प्रत्येक गोष्टी जरी तुम्ही बारकाईने जर वाचल्या तर त्या प्रत्येक गोष्टी मागं काहीतरी एक गणित आहे ते तुम्हाला घेता आलं पाहिजे. मग जसं आपण फक्त आतापर्यंत ऐकलंय की वाचाल तर वाचाल, पण हे कुणी अनुभवलंय जरी खरोखर वाचलंय. जर जेव्हा माझा डाऊनफॉल आला होता, जेव्हा माझ्यावरती वाईट वेळ होती आणि एक फेल्युअर हा जो माझा आयुष्याचा टप्पा होता ना, तर ह्या टप्प्यामध्ये जर मला जर जगवलं असेल आणि मला जर खरोखर हिंमत जर दिली असेल ना तर ती मला पुस्तकाने दिली. मी आतापर्यंत साधारणतः माझे एक 400+ पुस्तकं माझे वाचून झालेले असतील. माझं आता 2-3 वर्षामध्ये माझं वाचन कमी झालं. जरा सोशल मीडिया, त्याच्यानंतर बाकीचे बिझनेसचे कामं, आपले बिझनेस, आपलं पुस्तक वगैरे हे कामांचा व्याप वाढल्यामुळं मला या 2-3 वर्षामध्ये मागं टाइम नाही मिळाला फक्त. नाही तर तोपर्यंतच्या कार्यकाळामध्ये मी भरपूर सारे पुस्तक वाचले. सगळ्यात पहिलं पुस्तक आलं माझ्या हातामध्ये 10वीला असताना, 10वीच्या सुट्टीमध्ये, ते म्हणजे मृत्युंजय. ज्या ज्या वेळेस मी एखाद्या सेमिनारला जातो किंवा स्कूल कॉलेजेसमध्ये जातो त्यावेळेस मी प्रामुख्याने मी प्रत्येकाला सांगत असतो की पुस्तक वाचा. जे पुस्तक तुमच्या हातामध्ये येईल ते पुस्तक वाचा. असं नाही की तुम्ही अंतस्ती प्रारंभच तुम्ही वाचा कारण का ती मी लिहिलंय, अजिबात नाही. असं नाही म्हणणार मी की तुम्ही तेच वाचा. जे हातामध्ये येईल तुमच्या पुस्तक तुम्ही तिथून सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला पुस्तकाचे शब्द जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये घुमायला लागतील त्यावेळेस तुमच्यामधली बोलण्याची स्किल जागी होणार आहे, तुमच्यामधला कॉन्फिडन्स जागा होणार आहे, तुमच्यामधली हिंमत म्हणू शकतो आपण, ती हिंमत, तो स्ट्रॉंगनेस तुमच्यामध्ये बिल्ड होण्यासाठी तुम्हाला पुस्तकं मदत करणार आहे. आणि तुमच्या जेव्हा कधी तुमच्या आयुष्यामध्ये डाऊनफॉल येईल, खाचखळगे येतील, फेल्युअर्स येतील, त्यावेळेस तेच पुस्तक तुम्हाला जगवतील.
सर, आत्ताच आपला पुस्तकांवरच विषय चालला आणि मला हे सर्वांना सांगायला फार आवडतं की सरांचं अंत असती प्रारंभ हे पुस्तक पूर्ण महाराष्ट्रामध्ये फास्टेस्ट सेलिंग सगळ्यात मोठं पुस्तक आहे. तर सर, ह्या पुस्तकाची नेमकी सुरुवात कशी झाली, तुम्ही काय विचार केला होता आणि याचा हा पुस्तक ग्राहकांच्या वाचकांच्या हातापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा होता? खरं म्हणजे मी लेखक नाहीये, आय एम नॉट अ रायटर. मी फार छोटा माणूस आहे आणि मी असं म्हणेल की मी लेखक नाही. मी असं का बरं बोललो की माझ्याही पेक्षा चांगलं लिखाणावरती प्रभुत्व असणारे, त्यानंतर शब्दांवरतीची पकड असणारे लेखक आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेलेत. मग ते शिवाजी सावंत असतील, ज्यांनी मृत्युंजय लिहिलं. आणि खरं तर म्हणजे मृत्युंजय म्हणजे माझ्या आयुष्यातलं मी वाचलेलं सगळ्यात पहिलं पुस्तक 10वीला असताना. तर काय त्यांचं लिखाण आहे, ते लेखक आहेत, त्यामुळे त्यांचं शब्दांवरती त्यांची तेवढी पकड आहे. आणि तसं बघायला गेलं मी फार छोटा माणूस आहे, मी त्यांच्या पायाची धूळ पण नाहीये. तर झालं काय की मला आयुष्याने एवढं आपटून वरती आणलं. त्याच्यानंतर आता हे माझ्या जवळचे जे कोणी मित्र आहेत ना, त्या मित्रांना चांगलं माहिती आहे आणि मी त्यांना बोलून पण दाखवलं होतं मी की आयुष्यात मी काही करो वगैरे न करो, पण मी एकदा एक पुस्तक मी नक्की लिहिणार. तर मग सोशल मीडियावरती सुरुवात झाली आणि व्हिडिओज बनवायला सुरुवात झाली. लोकांना आवाज आवडत गेला, लोकांना शब्द आवडत गेले आणि त्या अनुषंगाने मला मेसेजेस सुद्धा चालू झाले की सर तुम्ही एक पुस्तक पण लिहा. त्यामुळं घेतला पेन, एक नोटबुक आणि लिहायला सुरुवात केली. मग लिहायला काय सुरुवात केलं की माझ्या आयुष्यामध्ये झालेल्या चुका. असतं काय माहितीये का, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं याच्यापेक्षा ना काय नाही करायचं हे कळालं पाहिजे. आणि हे सांगणारं कोणी भेटत नाही, नेमकं काय नाही करायचं. मग मी हे का बरं बोललो मगाशी की मी लेखक नाही, कारण का मी अंतः अस्ति प्रारंभ या पुस्तकाचा लेखक मीच आहे, लेखक वैभवडूस. पण मी काय हाडामासाचा लेखक नाही. मी माझ्या फेल्युअर्स मधून मी जे काही शिकलो, मी माझ्या अपयशामधून मी जे काही शिकलो, मी ज्या काही माझ्या आयुष्यामध्ये माझ्या भूतकाळामध्ये ज्या चुका मी केल्या, त्या चुका पोराव तुम्ही करू नका, एवढे मांडणी मी त्या पुस्तकामध्ये केलेली की तुम्ही त्या गोष्टी तुम्ही करू नका. कारण फार दिवस जातात उजरायला. आम्हाला त्या पिरियडमध्ये मलाही तेव्हा सांगायला कोणी नव्हतं की बाबा तू असं कर, तू हे करू नको, तू ते कर. तर त्यावेळेस जर असं कोणी सांगायला असतं ना, तर ज्या ठिकाणी देवाने आज मला जिथं उभं केलं, मी आज त्याच्याही भरपूर पुढे निघून गेलो असतो. म्हणजे बरेच वर्ष माझ्या आयुष्यातले काही वाया गेले, निर्णय चुकले, फेल्युअर्स आले, अपमान झाला, लायकी काढली गेली, शिव्या आल्या, टोमणे आले. मग ह्या सगळ्या प्रवासातून पुढे येत गेलो. पण मग ते म्हणतात ना की कोळशाच्या खाणीतून निघालेला माणूस आहे ना, किंवा संघर्षाच्या भट्टीमधून तापत गेलेला जो माणूस असतो ना, तो कोळसाने डायरेक्ट सोनं बनून बाहेर पडत असतो. त्यामुळं काय असतं की आयुष्य तुम्हाला ठोके मारतंय. त्यामुळे असं विचार नाही करायचा की देव माझ्यासोबतच का बरं असं करतोय. असं अजिबात नाही. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. लढाई प्रत्येक ज्याची त्याची लढाई जो तो लढतोय. कोणाची लढाई 100 रुपयाच्या कमाईसाठीची आहे, कोणी 1000 रुपयाच्या कमाईसाठीची आहे, कोणाचा संघर्ष लाख रुपये कमाईचा आहे, तर कोणाचा कोटी रुपये कमाईचा आहे. पण तो संघर्ष आहे. कोणाचा संघर्ष संध्याकाळच्या जेवणाचा आहे, कोणाची लढाई नाव कमावण्याची आहे, तर कोणाची लढाई नाव टिकवण्याची आहे. पण ती लढाई सेम आहे. कोणाची लढाई आमदारकीचं तिकीट मिळवण्यासाठीची आहे, तर कोणाची लढाई आमदाराच्या पोराला खासदारकीचं तिकीट मिळवण्यासाठीची आहे, तर कोणाची लढाई ती मिळालेलं तिकीट खासदारकीचं ती निवडून आणण्याची आहे. त्यामुळं मी सोडून सगळे सुखी हे प्रत्येकाला वाटत असतं. पण जो तो ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये कुठं ना कुठं तंग असतो, दंग असतो, भंग असतो आणि
स्वतःनेच केलेल्या चुकांवरती प्रश्नांवरती उत्तर शोधत असतो. लक्षात आलं? जे म्हणतो ना आपण की जो माणूस पायी चालतोय ना आता, त्या माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत, पण ते 100 रुपयाचे आहेत. जो माणूस स्प्लेंडरवरती चालू राहिला त्याही माणसाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे, पण ते हजाराचे आहेत. क्रेटामध्ये फिरणाऱ्या व्यक्तीच्याही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, पण ते लाख रुपयाचे आहेत. आणि फॉर्च्युनर आणि मर्सिडीज वाल्याच्याही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, पण ते कोटी रुपयाचे आहेत. सर, ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तक लिहिलं तर पुस्तक ग्राहकांपर्यंत आलं, वाचकांपर्यंत आलं, वाचकांकडनं त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. तर तुम्ही ज्यावेळेस पुस्तक प्रकाशित केलं त्यावेळेस तुम्हाला याची कल्पना होती का, किंवा अशी अपेक्षा होती का की पुस्तक या लेवलपर्यंत पोहोचेल? आणि आता नेमक्या त्याच्यासाठी ज्या काही प्रतिक्रिया येतात, तर तुमच्या लक्षात राहिलेल्या काही खास प्रतिक्रिया आम्हाला सांगू शकाल का? सर, प्रतिक्रिया रोजच्या कमीत कमी म्हणजे 100+ प्रतिक्रिया रोज आहेत. आणि फार सुंदर प्रतिक्रिया. आणि मी खरंच अखंड महाराष्ट्राचे मी आभार मानतो सर्व वाचकांचे, ज्यांनी अंतः अस्ति प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग ह्या माझ्या पुस्तकाला तुम्ही एवढं प्रेम दिलं. खरं तर एका शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही एवढं डोक्यावरती घेतलं आणि एवढा मान, एवढा सन्मान दिला, आणि उदंड प्रतिसाद ज्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रामध्ये माझ्या पुस्तकाला देताय आणि दिलाय, आणि त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी राहील. आणि महत्वाचं म्हणजे मी पुस्तक लिहिताना असा विचार नव्हता केला की XYZ एवढ्या कॉपीज विकल्या जातील की नाही का. आता 200 दिवसामध्ये 2 लाख प्रतींची विक्री होणं इज नॉट अ जोक. मी मग अशी बोललो ना, माझ्यापेक्षा 72 लेखक आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेले, पण लोकांनी मला एवढं डोक्यावरती घेतलं, एवढं प्रेम दिलं एका शेतकऱ्याच्या मुलाला. त्याबद्दल त्यासाठीचा मी प्रत्येक महाराष्ट्रातील त्या प्रत्येक वाचकाचा आणि अखंड महाराष्ट्राचा मी ऋणी. तर पुस्तक लिहायला घेतल्यानंतर एक XYZ सर्टन कॉपीची मला हे होती, 1 लाखभर कॉपी आपण काढू शकतो. पण एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये आणि फार छान प्रतिसाद मिळाला. आणि अंतः अस्ति प्रारंभ भाग 2 सुद्धा प्रकाशित केलं, आणि त्याचे सुद्धा फक्त 30 दिवसामध्ये साधारणतः 25,000हूनही जास्त कॉपी त्याच्या सेल झाल्या. अंतः अस्ति प्रारंभ भाग 2 ला सुद्धा प्रचंड प्रमाणावरती प्रतिसाद चालू आहे. सर, आजकालच्या तरुणाईला मोटिवेशन हे नेहमी लागत असतं. तर तुम्हाला असं वाटतंय का की आजच्या तरुणाईला मोटिवेशनचा कुठेतरी ओव्हरडोस होतोय, किंवा त्याला मोटिवेशनचं व्यसन लागलंय, असं तुम्हाला वाटतं का? आजच्या तरुणाईला व्यसन जे लागलंय ना, ते सोशल मीडियाचं लागलेलं आहे. लक्षात आलं? काय होतंय काय माहिती का, सोशल मीडियाचा अशा पद्धतीने वापर चालू आहे सध्या की 90-95% मुलं मुली लोक हे सोशल मीडियावरती फक्त रील स्क्रोल करण्यामध्ये व्यस्त आहे. अजून कोणी त्यांच्या आयुष्यामध्ये सिरियस झालेलं नाही. 10% लोक असे असतील की ते सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करून त्यांच्या भविष्यासाठीची बांधणी करत असतील. लक्षात आलं? आता जसं तुम्ही म्हणले की सोशल मीडियावरती मोटिवेशन पोरं शोधताय, याचं तुम्ही कधी पुढं सोडवण्याचा प्रयत्न केला काय? का बरं शोधताय? मी जसं मगाशी बोललो तुम्हाला की प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. लक्षात आलं? सध्याच्या तरुणाईच्या डोक्यामध्ये एक खूळ बसलेला आहे, इन्स्टंट सक्सेस. त्यांना कोणती गोष्ट पाहिजे? इन्स्टंट पाहिजे. त्यांना एका रात्रीत मोठं व्हायचंय, बरोबर? जर त्यांना एका रात्रीत मोठं नाही व्हायचंय, नाही होता आलं, तर ऍटलिस्ट त्यांना त्यांच्या माणूस शोधतो काय माहितीये का, की माझ्या आयुष्यामध्ये जो आता प्रॉब्लेम चालू आहे, ऍटलिस्ट मला त्या प्रॉब्लेमवरतीचं मला सोल्युशन मिळालं पाहिजे. जर त्याचं सोल्युशन जर नाही मिळत आहे, तर ऍटलिस्ट मला माझ्या मनामध्ये एक व्हर्च्युअल समाधान तरी मला क्रिएट करून घेता आलं पाहिजे. आणि ते व्हर्च्युअल समाधान क्रिएट करून घेण्यासाठी माणूस मोटिवेशन शोधत असतो. सर, जसं तुम्ही आता म्हणालात की सोशल मीडियाचा वापर हा सगळ्यांकडनं अति जास्त प्रमाणात होतोय, परंतु या सोशल मीडियाची दुसरी बाजू म्हणजे आपल्या व्यवसायासाठी सुद्धा याचा खूप सुंदररित्या वापर केला जाऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुम्ही ज्या व्यवसायांना कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करता, तर एकंदरीतच व्यवसायाच्या ब्रँडिंग मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने कसा केला जाऊ शकतो? सर, एव्हरीथिंग इज सोशल मीडिया. आजच्या घडीबद्दल मी आज बद्दल बोलतोय. एव्हरीथिंग इज सोशल मीडिया सध्याच्या घडीला तरी. आता मला एक सांगा सर, आता मला कमीत कमी डेलीचे मी तुम्हाला म्हणलं म्हणजे
भरपूर मेसेज येतात. त्याच्यातले बरेच मेसेज, मोस्ट ऑफ मेसेज काय असतात माहिती का, पण धंदा करायचा, बिझनेस करायचा. कोणता तो बिझनेस करायला पैसे लागतात. मी म्हणतो सर बिझनेस करायला पैसे नाही लागत, पण 0 रुपयामध्ये पण काही चालू होत नाही. त्या मोटिवेशन मध्ये पडायचं नाही. 0 रुपयामध्ये बिझनेस करायला 1 रुपयाही लागत नाही. 0 रुपयामध्ये बिझनेस चालू होतो असं काही नसते. तुम्ही एखादा कोणताही बिझनेस चालू करा, तो बिझनेस चालू करण्यासाठी तुम्ही पहिल्या कस्टमरला लावलेला फोन आणि त्या फोनसाठी तुम्ही 300 रुपयाचा मालाला रिचार्ज, हे 300 रुपये सुद्धा तुमच्या बिझनेस मधली इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे 0 रुपये असं काही नसतंय. लक्षात आलं? ती 1 रुपया का होईना तुमची इन्व्हेस्टमेंट तिथं ती सर्टन अमाऊंटची तिथं असते. मग असे भरपूर व्यवसाय आहेत का जे तुम्ही आता लगेच पासून तुम्ही चालू करू शकता. फक्त जगामध्ये बनवता काही बी येतं, तुम्हाला विकता आलं पाहिजे. फक्त विकता आलं पाहिजे. लोक काय नाही विकत, एकदा अमेझॉनला जाऊन तुम्ही चेक करा. आपण करतोय काय की आपल्याला जर व्यवसाय शोधायचा आहे आणि आपल्याला जर व्यवसाय करायचा आहे ना, तर तो व्यवसाय शोधण्यासाठी आपण, जर तुम्हाला सोनं बनवायचं आणि तुम्ही घिसाड्याकडे जाऊन जमल का? जो लोखंड मोल्ड करतो, म्हणजे आमच्या शेतकरी भाषेमध्ये आम्ही समजा घिसाडी म्हणतो, जो कोयते बनवतो, विळे बनवतो. जर तुम्हाला सोनं बनवायचंय तुम्ही घिसाड्याकडे जाऊन चालेल का? जर तुम्हाला जर कोयता बनवायचा आहे किंवा तुम्हाला शेती अवजार मधला समजा तुम्हाला विळा बनवायचा आहे तर तुम्ही सोनाराकडे जाऊन चालेल का? मग तुम्ही जाताय कोणत्या ठिकाणी याला लय महत्व आहे. तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर तुम्ही त्याचे अनालिटिक्स शोधा, मार्केट रिसर्च करा, मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे. तुम्ही आता कधी विचार केलाय का की चुलीमधून निघणारी जी राख आहे, जे जुने शेतकरी वापरायचे भांडे घासण्यासाठी, ती राख सुद्धा अमेझॉनला विकली जाऊ राहिली ऑनलाईन, आणि ती लोक घेत आहेत. अमेझॉनवरती गवऱ्या विकल्या जाऊ राहिल्या. लक्षात आलं तुमच्या? पण आपलं झालंय काय पोरांचं, आपल्याला वाटते लाज. ही लाज जेव्हा इथून निघून जाईल ना तेव्हा खिशामध्ये हे यायला चालू होईल. आणि ज्या दिवशी खिशामध्ये हे यायला चालू होईल त्या दिवशी जगाने ज्यांनी ज्यांनी नावं ठेवले, ज्यांनी ज्यांनी विरोध केला, ते सुद्धा तुमच्याकडे बुके आणि शाल घेऊन येणार आहे. ती येणार आहेत, ती येणार आहेत. माझा शब्द नोट करून ठेवा पोरांनो, ती येणार आहेत तुमच्याकडे. तुम्ही फक्त एवढा टाइम पिरियड तुम्हाला फक्त काढायचा आहे. तो कसा काढायचा आहे? फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून आणि आपल्या योग्य पद्धतीने आणि राईट ट्रॅक वरती मेहनत करून. लक्षात आलं की आता कोणता बिझनेस करू? मी प्रत्येक वेळेस एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगतो की बाबा कोणता बिझनेस करू, कोणता व्यवसाय करू, हे कधीच कोणाला विचारायचं नाही. जर एखादा बिझनेस, जर मी समोरचा माणूस जर समजा मी जर तुम्हाला विचारतोय बरोबर, तो बिझनेस तुम्ही करताल ना, तुम्हाला कसं सांगता खरे खोटं आहे? तुमचं काय म्हणणं आहे काय भाई याच्यामध्ये लय पैसा आहे, तू हा बिझनेस कर. तो बिझनेस तुम्हीच केला असता ना. त्यामुळे तुमचं अंतर्मन तुम्हाला काय सांगतंय? तुमचं अंतर्मनातून निघालेली गोष्ट तुम्ही ती ऐका. तुम्ही स्वतःमधली स्किल शोधा. स्किल शोधा म्हणजे काय? एखाद्याला गिटार चांगली वाजवते ती, तुम्ही बिझनेसमध्ये रूपांतर करा. तुम्हाला चित्र फार छान काढता येतं, तुम्ही पेंटिंग्स बनवा, त्याचं सुद्धा बिझनेसमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं. तुम्हाला चांगलं बोलता येतं, तुम्ही व्याख्याते व्हा. सोशल मीडियावरती व्हिडिओज बनवायला चालू करा. तुम्हाला चांगलं एक्सप्लेन करता येतात गोष्टी, तुम्ही ब्लॉगर व्हा. तुमच्याकडे जर वाचन चांगलं आहे तुमचं, ऐतिहासिक जर तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. करण्यासारखं भरपूर काही आहे. ज्याला करायचं असतं ना त्याच्याकडे पर्याय भरपूर असतात, आणि ज्याला नसतं करायचं त्याच्याकडे कारण भरपूर असतात. लक्षात आलं? त्यामुळं बिझनेस करायचा आहे, हा बिझनेस तुम्ही तुमच्या राहत्या घरातून सुद्धा तुम्ही चालू करू शकता. आज अशी कंडिशन मार्केटमध्ये आहे. हे सगळं पॉसिबल झालेलं आहे सोशल मीडियामुळं, डिजिटल मार्केटिंगमुळं, टेक्नॉलॉजीमुळं. जी की सिच्युएशन अगोदर नव्हती. अगोदर व्यवसाय म्हणल्यानंतर आता ठीक आहे ना, आता आम्ही पण शेतकरी घरातले पोरं आहेत, आमच्याही घरामध्ये तीच मेंटॅलिटी होती ना. आमच्या घरामध्ये व्यवसाय कशाला म्हणलं जायचं? आमच्या आजोबाला, आमच्या आजीला, आमच्या वडिलांना, आईला व्यवसाय काय? ज्या वेळेस तुमचा 10 बाय 10चा एक गाळा असेल
त्याला शटर असन, त्याच्यामध्ये माल असन, तुम्ही सकाळी घरातून निघणार, त्या दुकानात काऊन गल्ल्यावर जाऊन बसणार आणि संध्याकाळी कॅश घेऊन घरी येणार, म्हणजे तू बिझनेस करतोय. जर तुमचं दुकान असेल तर तुम्ही बिझनेसमॅन आहे, अशी गणना व्हायची एका काळामध्ये. पण तो काळ आता गेलाय, काळ फार बदललेला आहे. आता एकही स्वतःची गाडी नसलेला, एकही स्वतःची गाडी नसलेली कंपनी ओला, उबेर हजारो कोटीचा व्यवसाय उभा करून बसलेले आहेत. स्वतःची गाडी एक पण नाही, स्वतःचं हॉटेल एक पण नाही, झोमॅटो, स्विगी. सर, जसं तुम्ही पुस्तक आणलं, वाचकांपर्यंत ते पोहोचलं, तुम्ही अनेक व्यवसायांसाठी सुद्धा कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतात. तर एकंदरीत बिझनेस कन्सल्टंट म्हणून तुम्ही कसं काम करता आणि तुमच्या व्यवसायासाठी आता जी तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही नेमक्या कशा वापरल्या? मी मगाशी एक वाक्य बोललो होतो बघा, बनवता काही पण आहे तर तुम्हाला विकता आलं पाहिजे, बरोबर. तर डिजिटल मार्केटिंग असं म्हणण्यापेक्षा मी मार्केटिंग हा शब्द वापरत. मार्केटिंग हा समुद्र आहे, ह्या समुद्रात तुम्ही टाकाल तेवढं कमी. लक्षात आलं? भरपूर सारे असे चॉकलेट्स आहेत मार्केटमध्ये, कॅन्डी ज्याला आपण म्हणतो नाही का, की ते 1 रुपयाला आहे, MRP 1 रुपये द्यायचे, आपण 1 रुपयाला घेऊन खातो ते. त्यांच्या त्या 1 रुपयाच्या कॅन्डीच्या मार्केटिंग वरतीचं त्यांचं अॅन्युअल बजेट आहे 1000 कोटी. का बरं? ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्केटिंग. आजच्या सध्याच्या युगामध्ये जर तुम्हाला मार्केटिंग जर करायची असेल तर सगळ्यात प्रामुख्याने सगळ्यात मोठा एक प्लॅटफॉर्म आहे, तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आता या डिजिटल मार्केटिंगचा जर तुम्हाला योग्य पद्धतीने जर तुम्हाला जर उपभोग जर करून घेता आला तर तुमचा बिझनेस 100 कोटीच्या क्लबमध्ये तुमचा नक्की जाऊन सामील करता येऊ शकतो. पण त्याच्यासाठी काय पाहिजे? तुमच्याकडे विजन पाहिजे, तुमच्याकडे टार्गेट पाहिजे, तुमच्याकडे पेशन्स पाहिजे, तुमच्याकडं इमोशन सुद्धा पाहिजे. कारण का ते इमोशन्स तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला स्प्रेड करायचे ना तुमच्या बिझनेसमध्ये, आणि त्याची मार्केटिंग कशा पद्धतीने करायची ना हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. जसं की माझे मित्र आहेत आता, एक प्रतीक काटकर म्हणून, त्यांची स्वतःची त्यांची कंपनी आहे स्पेसर्स मीडिया म्हणून, माझे फार चांगले मित्र आहेत. तर त्यांची मला माझ्या कंपनीसाठी म्हणा किंवा माझ्या बिझनेससाठी मला त्यांची, माझ्या मित्रांची, प्रतीक दादांची पण मला खूप मदत झाली. धंद्याचा सगळ्यात पहिला नियम आहे, तुम्ही जेवढा लावणार तेवढा तुम्हाला येणार. मग तुम्ही किती लावण्याची ताकद ठेवता. लक्षात आलं? जर तुम्ही एखादं दुकान टाकलं, एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादं तुमच्याच गावामधलं एखादं शॉप बघा, 1 लाख रुपये गल्ला त्या व्यक्तीचा होत असतो रोजचा, ज्याच्याकडे 1 कोटी रुपयाचा माल असतो दुकानात, बरोबर. मग तुम्हाला जर 1 लाख रुपये गल्ला जर पाहिजे तुम्हाला, तर तुमच्याकडे माल 1 कोटी रुपयाचा पाहिजे. आणि तुम्हाला जर गल्ला जर रोजचा जर 1000 रुपयाचा पाहिजे असेल तर 1,00,000 रुपयाच्या मालामध्ये तुम्हाला सफिशियंट आहे. लक्षात आलं? पण आता हे कोण करू शकतं एवढे 1 कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट? ज्यांच्याकडे समजा वडिलोपार्जित ज्यांच्याकडे चालत आलेलं आहे, ज्यांच्याकडे पैसा पडलेला आहे. मग मला समजा आपले शेतकऱ्याचे पोर आहेत, आपल्या शेतकऱ्याच्या पोरांनी काय करायचं? मग आपले शेतकऱ्याचे पोरं सुद्धा डिजिटल मार्केटिंगचा योग्य पद्धतीने वापर करून ते बिझनेसची सुरुवात करू शकतात. लक्षात आलं? शेती या क्षेत्रामध्ये अजून भरपूर इनोव्हेशन्स बाकी आहेत. ज्याला ह्या शेती फील्डमध्ये इनोव्हेटिव्ह काहीतरी करता येईल तो ह्या जगावरती राज्य करणार, तो हे सगळ्या बिझनेसला खाऊन टाकणार. माझा शब्द लक्षात घ्या तुम्ही. फार इनोव्हेशन्स बाकी, अजून फार इनोव्हेशन्स. पण त्या ॲग्रिकल्चर ह्या फील्डला बरेचसे लोक इग्नोर करून राहिलेत, त्याच्याकडे बिझनेस म्हणून बघत नाही. तुम्ही त्याच्याकडे बिझनेस म्हणून बघा. जर आपणच शेतकऱ्याचे पोरं आहेत, आपल्या बापाला काय प्रॉब्लेम आला शेती करताना, आपल्या आईला काय प्रॉब्लेम आला खुरपताना, आपल्या आईला काय प्रॉब्लेम आला कांद्याचे चाळी फोडताना, आपल्या बाप जेव्हा नांगरट करीत होता त्यावेळेस काय प्रॉब्लेम आला, काय काय गोष्टींवरती म्हणजे तुम्ही सोल्युशन आपल्याला शोधू शकतो आपण, पण आपण शोधत नाहीये. लक्षात आलं? म्हणजे आपण म्हणतो ना की व्यवसाय सुरू करायचा, व्यवसायाची सुरुवात, बिझनेस कॉन्सेप्ट म्हणजे काय की आपल्याला आलेला प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेम वरती आपण काढलेलं सोल्युशन इज इक्वल टू बिझनेस कॉन्सेप्ट. मग जर समजा तो उदाहरणार्थ की मी
आणि हा मुद्दा मी अंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्ममध्ये पण माझ्या पुस्तकामध्ये पण मी तो मेन्शन केलेला आहे की जसं की ओयोचे फाउंडर रितेश अग्रवाल त्यांनी सुद्धा त्यांच्या एका स्पीचमध्ये त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ओयोची सुरुवात कशी झाली. कारण त्यांना चीप रेटमध्ये त्यांना हॉटेल्स पाहिजे होते जे त्यांना मिळाले नाही आणि मग त्याच्यानंतर मग ती सुरुवात झाली ओयो रूम्सची. बिझनेसची सुरुवात अशी होणार आहे. मग ज्या वेळेस सगळ्यात महत्वाचं काय की जर तुम्हाला जर एक यशस्वी एंटरप्रेन्योर व्हायचंय, जर तुम्हाला यशस्वी बिझनेसमॅन जर व्हायचंय ना, तर सगळ्यात पहिले पाहिजे तुमच्याकडं माइंडसेट. फक्त स्किल असून चालत नाही, फक्त स्किल असून चालत नाही, फक्त नॉलेज असून चालत नाही. सगळ्यात जास्त प्रभावशाली आणि प्रामुख्याने गोष्ट पाहिजे तो म्हणजे माइंडसेट. कारण मी स्किलवाले आणि नॉलेजवाले लोकांना, मी माइंडसेटवाल्या लोकांकडे मी कामाला पाहिजे नाही. लक्षात आलं. भरपूर मित्र आहेत माझे, भरपूर तरुण आहेत, खतरनाक स्किल, खतरनाक नॉलेज, पण जॉबला आहेत कोणाकडं? माइंडसेटवाल्या माणसाकडे, व्हिजनवाल्या माणसाकडे, ज्याचा माइंडसेट तगडा आहे. सर, आतापर्यंत आपण तुमच्या एक व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या छटा बघितल्या. इन्फ्लुएन्सर झालं, लेखक झालात, बिझनेस कन्सल्टंट झालात. आता याच्या पुढे तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या स्वतःसाठी काय प्लॅन्स आहेत? सर, प्लॅन्स भरपूर आहेत. 1000-2000 कोटीचं स्वप्न आहे आपलं, लई मोठं नाही. टार्गेट बघू आता, प्रयत्न करत राहायचे, प्लॅन करत राहावं लागणार आहे, एक्झिक्यूट करत राहावं लागणार आहे. आपण म्हणतो ना की 1000 ठोके मारल्यानंतर सोनं मोड होणार आहे, पण 999 ठोके वाया गेले असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे त्या 999 ठोके मारत राहून आपल्याला वेट करणं आहे, गोष्टी इम्प्लिमेंट करत राहणं आहे. तर आता प्रवरा हेल्थकेअर नावाची एक फार्मास्युटिकल कंपनी लॉन्च केली आहे आणि प्रवरा डायबोकेअर सिरप हे आयुर्वेदिक सिरप आपण लॉन्च केलंय, ज्याचा डायबिटीस म्हणजे आपल्या ब्लडमध्ये असलेली जी शुगर लेवल आहे ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मदत करते ते सिरप. आणि एकही अजून असा पेशंट मिळाला नाही मला की जो मला असं म्हटला की मला याने फरक नाही पडला. आणि आता प्लस प्रवरा डायबोकेअर कॅप्सूल सुद्धा आपण लॉन्च केलाय आणि त्या व्हेज कॅप्सूल आहे. व्हेज कॅप्सूल म्हणजे काय की ज्या आपण जिलॅटिन कॅप्सूल असतात बघा, जिलॅटिन कॅप्सूल, तर जिलॅटिन कॅप्सूल्स ह्या बनल्या जातात कोणत्याही प्राण्याच्या चरबीपासून, मांसापासून, चरबीपासून, त्याशिवाय ते बनू शकत नाही. आणि मग आपण त्याच्यावरती एक सोल्युशन म्हणून आपण व्हेज कॅप्सूल आपण तयार केलाय, ज्या झाडाच्या पानापासून बनलेल्या आहेत, 100% प्युअर व्हेजिटेरियन, जे आता ज्याला आपण नाव दिलंय प्रवरा डायबोकेअर कॅप्सूल. तो सुद्धा आता एक प्रोडक्ट आपण लॉन्च केलाय आणि अजून 2-3 प्रोडक्ट रनिंग मध्ये आहेत जे आता पुढे 1 महिनाभरामध्ये लॉन्चिंगला आहेत. आणि जबरदस्त म्हणजे प्रवरा हेल्थकेअरला सुद्धा इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे मार्केटमधनं. ज्यांनी यूज केलंय सिरप त्यांचे सुद्धा रिव्ह्यूज फार सुंदर, त्यांचे रिव्ह्यूज येत आहे आणि रिझल्टच्या बाबतीमध्ये तर नाद औषध आहे. सर, हा प्रवरा हेल्थकेअरचा प्रवास किंवा ही संकल्पना नेमकी तुमच्या माइंडमध्ये कधी क्रिएट झाली आणि तिला एक संकल्पनेतनं प्रत्यक्षामध्ये उतरवण्यापर्यंतचा प्रवास थोडा सांगू शकाल का? प्रवरा हेल्थकेअरची सुरुवात आहे ना तशी प्रवरा मेडिकल नावाने माझं मेडिकल होतं, पण काही कारणास्तव ते मेडिकल मला शटडाऊन करावं लागलं आणि हरलेल्या रिंगणामध्ये आपली पुन्हा आता एक मशाल आपली पेटवणं आपलं काम आहे. आणि त्यावेळेस माझं व्हिजन होतं, ज्यावेळेस मी प्रवरा मेडिकलची ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस मी काही व्हिजन ठेवून मी उतरलो होतो त्या सेक्टरमध्ये की आपल्याला प्रोडक्ट्स वगैरे आणूया आपण, फार्मास्युटिकल असतील, आयुर्वेदिक असतील. पण त्यावेळेस थोडंसं फायनान्शियल गोष्टी आणि बऱ्याचशा काही गोष्टीमुळं थोडं बॅलन्स बिघडला आणि ते थोडंसं बॅकफुटला गेलं. सोशल मीडियाची सुरुवात झाली आणि मग हळूहळू एक गोष्टी आता प्रवरा हेल्थकेअर म्हणजे ही एक नवीन सुरुवात नाहीये, जुनच मी जिवंत केलंय मी असं म्हटलं तरी.
सर, तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक व्यावसायिकांना मार्गदर्शन करता, अनेक उद्घाटन सोहळ्याला जाऊन व्यावसायिकांना, ग्राहकांना मोठ्या संख्येमध्ये तुम्ही मार्गदर्शन करता. तर आज आपल्या सर्व श्रोते वर्गांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की महाराष्ट्रामध्ये मोटिवेशन संदर्भात असेल, व्यवसाय संदर्भात असेल आणि खास करून सोशल मीडिया मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग संदर्भात काय सल्ला देऊ शकता? सर, संदेश देणं किंवा उपदेश देणं इतकं मी मोठा नाही बरं का, पण मी एवढं सांगल की पोरांनो, सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये अडकून राहू नका. सोशल मीडियावरती बघितलेल्या प्रत्येक गोष्टी खऱ्या असतात असं नाहीये. एखादं कपल येतं सोशल मीडियावरती, एखादं फोटो काढतं आणि सोशल मीडियावरती अपलोड करतं. तो त्यांनी त्यांच्या आयुष्यातला क्लिक केलेला फक्त 1 सेकंदाचा पार्ट त्यांनी तुम्हाला क्लिक करून त्यांनी पोस्ट केला जातो आणि त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा हॅपीनेस बघून आपण ते वाला हॅपीनेस आपण आपल्या आयुष्यात असलेल्या दुःखासोबत रिलेट करतो आणि आपण असं विचार करतो की काय सुंदर कपल आहे, किती खुश आहेत हे दोघ जण. पण त्यांनी त्यांच्या 24 तासामधला फक्त 1 सेकंदाचा पार्ट तुम्हाला दाखवलाय. बाकीचे 23 तास 59 मिनिटं ती एकामेकासोबत भांडताय, एकामेकाच्या डोक्यात दगड घालताय, एकामेकाला शिवाय देताय का काय करताय हे तुम्हालाही माहित नाही, बरोबर. त्यामुळं काही गोष्टी सोशल मीडियावरच्या ह्या ओढून घेऊ नका. महत्वाचं की हा किती भारी आयुष्य जगतोय, मग हे आयुष्य मला का नाही जगता येऊ राहिलं. डोंट कम्पेअर युअरसेल्फ. स्वतःला कधीच कोणासोबत कम्पेअर करू नका की समोरच्या व्यक्तीकडं iPhone 16 Pro आहे, मग मी iPhone 13 का बरं वापरतोय. अजिबात नाही. एक वेळ असेल की त्या व्यक्तीकडे iPhone 16 Proच असेल आणि तुझ्याकडे iPhone 17 Pro येईल, पण तू त्यासाठी तू मेहनत कर. येईल म्हणजे तुला देव आणून देणार नाही, त्यासाठी तू मेहनत कर. स्वतःच्या झालेला जो अपमान असतो ना आपला, एक अपमान पुरेसा असतो. फक्त एक अपमान. जोपर्यंत तुमचा कुणीतरी असा दारुण अपमान करत नाही ना, कुणीतरी घाण अशी लायकी काढत नाही, इज्जत काढत नाही, तोपर्यंत माणूस पेटून राहत नाही. जर कोणी अपमान केला असेल आणि तुम्ही जर अजूनही पेटून नसेल उठले, तर काहीतरी तर मग तुमच्यात काहीतरी आग थंड पडलेली आहे, म्हणजे असं म्हणावं लागेल प्रामुख्याने. त्यामुळं मी हे म्हणाल की ज्यांनी आपलं अंत असते प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग हे पुस्तक वाचलं असेल, त्यांनी फक्त ते वाचून सोडून देऊ नका. त्यातल्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट करा. त्याच्यामध्ये एक चॅप्टर माझा की स्वतःची लढाई स्वतःच लढावं लागते. जोपर्यंत तुमचा काळ बोगत चालू आहे, जोपर्यंत अख्खं गाव तुम्हाला शिवाय देत असतं, तोपर्यंत कुणीही तुमचं नसतं. यशाला बाप लय असते आणि पराभवाला सल्लागार लय असते. त्यामुळे आपला गाडा जोवर चिखलात फसलेला आहे, कोणी तुम्हाला टोचन द्यायला येणार नाहीये. तो तुम्हालाच वाढायचा आहे, तुम्हाला टो करायचा आहे आणि तुम्हालाच घरी नेऊन लावायचा आहे. ज्या दिवशी त्या गाड्याला तुम्ही रंगरूप करता, कलर करता, सर्व्हिसिंग करता आणि एकदम छान बनवता, त्या दिवशी त्या गाड्याचे फोटो काढायला अख्खं गाव येणार. आणि ज्या माणसाला राहतं गाव सोडता आलं, त्यांनी प्रगती. मी तर म्हणन भाऊ, पोरांनो, राहत्या गावात काही करू नका, काय धंदा टाकू नका राहत्या गावात. तुम्ही एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा प्रामुख्याने, आपल्या गावामध्ये ज्या व्यक्तीचं दुकान हे सर्वात जास्त चालत असतं, त्या व्यक्तीची हिस्ट्री काढा. तो व्यक्ती बाहेरून येऊन धंदा करीत असतो गावात. तो बाहेरच्या गावातला माणूस असतो. आपल्या गावातल्या लोकांना मोठं नाही होऊन देत आपल्याच गावातले लोक. ही रीत आहे जगाची, याला तुम्ही बदलू शकत नाही. तुम्ही एखाद्याचा स्वभाव नाही बदलू शकत, स्वतःला बदलून घ्या. सर, आम्ही नेहमी तुम्हाला जेव्हा एखाद्या उद्घाटन सोहळ्यामध्ये बघतो, तर आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा ह्या एका स्टार लाईफमुळे खूप प्रसिद्धी वगैरे आपल्याला मिळालेली असते. एक तसं बघायला गेलं तर आयुष्यामध्ये आपल्याला अपयश पचवणं हे थोडंसं सोपं जाऊ शकतं, परंतु एवढं मोठं यश मिळवल्यानंतर सुद्धा आपले पाय जमिनीवरती राहून डाऊन टू अर्थ तुम्ही नेहमी कसे राहता, याबद्दल काय? नाही सर, मी
मी तुम्हाला बोलू ना सर, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे सर. त्यामुळं आमच्या वडिलांनी आम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने शिकवली की बाळा, आयुष्यात सगळं काही कर, सगळं कमव, पण जे काही कमवशील ना ते कधी डोक्यात नको जाऊ दे. मग ते नाव असो, मग ते पैसा असो, मग ती संपत्ती असो, ती तुमची प्रॉपर्टी असो. मी माझं नाव मी पायाजवळ ठेवणारा माणूस आहे सर. तुमचं नाव परमनंट नाहीये, लक्षात घ्या. ह्या जगामध्ये कोणतीच गोष्ट परमनंट नाहीये, मग ते तुमचं नाव सुद्धा परमनंट नाहीये. माझं नाव पुढचे 10 वर्ष चालेल, 20 वर्ष चालेल, माझं मलाही माहित नाहीये. जेव्हा मला डाऊनफॉल येणार आहे तेव्हा माझ्या जवळचेच माणसं मला मदत करणार आहे. मग जोपर्यंत तुमचं नाव आहे तोपर्यंत तुमच्या चांगल्या भवितव्यासाठी झटत राहा आणि प्रयत्न करत राहा. माणसाच्या आयुष्यात डाऊनफॉल यावा, पण तो फायनान्शियल नाही यावा कधी, अजिबात नाही. त्यामुळं जर तुमचं नाव झालंय आज, तुम्ही गोष्टी तुमच्या परिवाराच्या सुखासाठी, परिवाराच्या भविष्यासाठी गोष्ट कमवा. आणि उद्या जेव्हा कधी तुम्हाला डाऊनफॉल येईल कोणत्याही गोष्टींचा, मग तुमच्यावरती केस होऊ द्या, भानगडी होऊ द्या, आरोप होऊ द्या, प्रत्यारोप होऊ द्या, चिखलफेक होऊ द्या, काही बी होऊ द्या, पण तो फायनान्शियल डाऊनफॉल नसला पाहिजे. फायनान्शियल डाऊनफॉल आला लय अवघड होतं. मग ते तिथं बुद्धी काम करीत नाही माणसाची आणि मैत्री साथ देत नसते. सर, आज तुम्ही तुमच्या एक बिझी शेड्यूल मधनं वेळात वेळ काढून आम्हाला बहुमूल्य वेळ दिला आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना त्या चांगलं मार्गदर्शन केलं. यासोबतच तुमचा पूर्ण प्रवास, तुमचे विचार आमच्यासोबत शेअर केलेत. त्यासाठी टू कटिंग पॉडकास्ट स्पॉन्सर्ड बाय स्पेसस मीडिया खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे की हा पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.